नमस्कार मित्रांनो, आता आपण सफेद शर्टाला प्रेस कशा प्रकारची मारायची आहे पहा. कट शर्ट आहे आणि जवळ 38 छातीचं माप आहे मित्रांनो. तर प्रेस मारत असताना आपण किती गरम आहे ते अगोदर पाहून घ्यायचं. त्यानंतर आपण शर्टाच्या या बाहीवर या प्रकाराने बाहीचा जो कापड आहे तो थोडा ताणून घ्यायचा असतो. त्यानंतर या प्रकाराने आपण प्रेस मारायची आहे. प्रेस अजून नॉर्मल तपलेली नाही. या प्रकारे आपण प्रेस मारायची असते. प्रेस मारत असताना थंडी किंवा गरम आपण पाहून घ्यायची. सफेद शर्ट आहे म्हणून सफेद शर्टला डाग वगैरे न लागता आपण प्रेस कशी मारायची मित्रांनो पहा. या दोन प्लेटा आहेत. या दोन प्लेटा जवळ आपण इथपर्यंत सहजासहजी मारायच्या आहेत. दोन्ही प्लेटा इथपर्यंत घ्यायच्या आणि त्यावर हा जो लाकडी पट्टा आहे त्याला प्रेसच्या मागे ठेवायचा. त्यानंतर प्रेस कडक मारता येते. या प्रकारे आपण एका बाहीला प्रेस मारलेली आहे. आता दुसरी बाही आपण या प्रकारे धरायची पहा. अर्ध्यामधून या शिलाईच्या अर्ध्यामधून आपण याला या प्रकारे इकडे वळायचे असते. त्यानंतर या ठिकाणी आपण प्रेस ठेवली आणि हा भाग आपण या प्रकारे ताणून घ्यायचा असतो. म्हणजे काम चांगल्या प्रकारे येतं, फ्रेश येतं. पहा, प्रेस अगदी कडक प्रेस मारली जात आहे. या प्रकाराने आपण प्रेस मारायची असते. नॉर्मल आपण पाणी देखील मारू शकतो आणि थोडं पाणी मारून द्यायचं. या प्रकारे थोडा बारीक फवारा मारून द्यायचा. त्यानंतर ह्या दोन प्लेटा आपण तिकडच्या बाहीला ज्या प्रकारे दोन प्लेटा घेतल्या त्या दोन प्लेटा या बाहीला देखील अशा प्रकारे घ्यायचा. कापड सॉफ्ट करून घ्यायचा अगोदर. सुरुवातीला प्रेस तापलेली नव्हती म्हणून वेळ लागला पहिल्या बाहीला. आता प्रेस तापलेली आहे. थोडं कपवर देखील प्रेस ठेवून घ्यायची, याला कप म्हणतील. आता आपण त्यानंतर शोल्डरला मारायची आहे. शोल्डरला कशी मारायची पहा. शोल्डरला या प्रकारे प्रेस मारायची असते. शोल्डरला या प्रकारे प्रेस मारायची असते. ही बाजू आपण सरळ प्रेस मारून घ्यायची आणि इकडची बाजू सरळ प्रेस मारून घ्यायची. आता ही शोल्डरच्या दोन बाजू आहेत. दोघी बाजूंना सॉफ्ट करून घ्यायचं. पहा, अगदी सॉफ्ट कापड झालेलं आहे पहा, अगदी फ्रेश. आणि त्यानंतर आपण ही कॉलर कशी मोडणार आहोत पहा. कॉलर मोडताना या प्रकारे मोडायची आहे. या प्रकारे मोडायची कॉलर, अशी मोडायची आणि त्यानंतर त्यावर प्रेस या प्रकारे ठेवायची. प्रेस या प्रकारे मारल्यानंतर त्याला आपण कॉलरला शेप देऊन द्यायचा. गोल आकार द्यायचा. गोल आकार आपण सरासरी मोंढ्यावर देत असतो. त्यानंतर आता
काचपट्टीवर आपण त्याला प्रेस फिरवणार आहोत. काचपट्टीवर आपण प्रेस फिरवायची. दोरे वगैरे असतील ते आपण तोडून घ्यायचे. हे काच बटनचे दोरे असतील आपण तोडून घ्यायचे आणि यावर थोडं नॉर्मल पाणी फवारा मारून द्यायचा. त्यानंतर प्रेस चालू केली, कारण प्रेस थोड्या वेळात बंद आणि सुरू करत राहायला पाहिजे. आता ही पट्टी फ्रेश झाली. या पट्टीवर आपण प्रेस फिरवल्यानंतर ही फ्रेश झाली पहा. आता हा कट आहे, हे कट शर्ट आहे, मनीला कट. त्यावर या प्रकारे पट्टी फिरवून द्यायची. पट्टी फिरवल्यानंतर दुसरी बाजू घ्यायची, साईडची दुसरी बाजू, तिच्यावर प्रेस फिरवून घ्यायची. आता प्रेस सुरू आहे. प्रेस खूप तापलेली आहे म्हणून आपण तिला बंद करून दिली. आता आपण बटन लावून घ्यायचे आहे. खालचं बटन, वरचं बटन आणि मधलं बटन, 3 बटन लावायचे. या प्रकारे मधलं बटन लावल्यानंतर आपण या प्रकारे शर्ट भरायचं असतं आणि याला पहिले आपण सरळ करून ठेवून घ्यायचं असतं. सरळ करून ठेवल्यानंतर या प्रकारे आपण त्याला सरळ ठेवून घेतलं. आता नॉर्मल आपण त्याला पाणी मारायचं. प्रेस चालू केली. या प्रकारे आपण त्याला पाणी मारल्यानंतर प्रेस अशी फिरवायची या प्रकारे, कारण व्हाईट कापड असल्यामुळे डाग लागू नये त्यासाठी आपण याला लवकर प्रेस मारून घ्यायची असते, कारण सफेद कापडावर डाग लागण्याची शक्यता असते. या प्रकारे आपण त्याला प्रेस फिरवून घ्यायची. अशा प्रकारे आपण प्रेस फिरवल्यानंतर कापड आहे, नरम कापड आहे. अजून एकदा नॉर्मल आपण पाणी मारलं, नॉर्मल आपण प्रेस फिरवली. ही जी हाताची बाजू आहे ती आपण कडक फिरवून घ्यायची असते. हाताची बाजूला पुढच्या गड्ड्याला आपण कडक प्रेस फिरवून घ्यायची असते. त्यानंतर ही पट्टी मागे फिरवायची. ही पट्टी मागे फिरवल्यामुळे शर्टाला प्रेस कडक बसत असते. प्रेस चालू आहे, खूप तापलेली आहे. आता आपण एकीकडचा भाग मारला. आता दुसरी बाजू आपण मारणार आहोत पहा. याला अगोदर आपण सरळ करून ठेवायचं असतं, सॉफ्ट करून घ्यायचं असतं पहा. या प्रकारे आपण त्याला कडक प्रेस कशी मारता येईल आपण पाहायला पाहिजे. प्रेस परत चालू केली. त्यानंतर या ठिकाणी कडक प्रेस कशी मारता येईल यावर आपण लक्ष ठेवायचं असतं. प्रेसचा डाग सफेद शर्टाला लागू नये म्हणून आपण त्या शर्टाला खूप सांभाळून प्रेस मारावी लागते, डाग लागू नये म्हणून. आणि आता ही बाहीचा जो गड्डा आहे त्यावर आपण प्रेस मारली. आता जवळजवळ आपली प्रेस पुढच्या फ्रंटला जवळजवळ मारली गेलेली आहे, कारण शर्ट काळं होऊ नये म्हणून
एवढी प्रेस आपण मारली ती बरोबर आहे. याच्यानंतर आपण इथं मारलीवर कपडा काळा होण्याची शक्यता असते, डाग लागण्याची शक्यता असते. म्हणून आता ही मागची पार्ट आपण प्रेस मारत आहोत. या प्रकाराने फ्रेश करून घ्यायचं. या प्रकाराने फ्रेश करून घेतल्यावर आपण याला एकदा दोनदा फिरून घ्यायची, कडक मारायची. मात्र प्रेस चालू केली, प्रेस मोठी असल्यामुळे कडक प्रेस बसते. यानंतर आता आपण मागची पाठ अर्धी बाजू झाली आहे. आता फक्त राहिली एक बाजू पाठीची. या प्रकारे आपण घडी करून घ्यायची. अर्ध्या शर्टाची घडी, त्यावर बाही या प्रकारे ठेवायची. या प्रकाराने बाही ठेवायची म्हणजे घडी मुडणार नाही आणि डबल प्रेस मारण्याचं काम राहणार नाही. त्यावर आपण नॉर्मल पाणी मारून घ्यायचं. पाणी मारल्यानंतर डाग वगैरे लागू नये म्हणून आपण सांभाळून प्रेस मारायची किंवा जास्त तपू नये. सफेद शर्ट काळं होण्याची शक्यता असते, म्हणून एवढी प्रेस या शर्टाला भरपूर झाली. आता आपण घडी केली, अर्धी घडी आणि अर्धी घडी एकमेकावर ठेवली. आता ही पूर्ण घडी झाल्यानंतर ही वरची बाही वरती या प्रकाराने ठेवायची. त्यानंतर मध्ये असा हात लावायचा आणि सरळ सरळ आपण आता जवळजवळ आता फक्त राहिलं घडी केल्यानंतर अगदी नॉर्मल प्रेस फिरवून द्यायची. अगदी नॉर्मल मारायची म्हणजे प्रॉब्लेम येणार नाही. पहा, या प्रकाराने प्रेस मारल्यानंतर आता आपली प्रेस तयार, शर्टला प्रेस मारून तयार झालेला आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार.